हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तुम्हा सर्वांचं, दादांचं, काकूंचं, काकांचं, ताईंचं आणि छोट्या छोट्या गोड चुमुकल्यांचं सुद्धा स्वागत आहे. जसं की आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर यामध्ये तर बघा, आज पण ह्या रोपासनी पाणी सोडलेलं आहे, चालू केलेलं आहे. तर आज आपण मारणार आहे पिरूच्या रोपाचा शेंडा. तर तुम्ही बघू शकता बघा. तर सकाळ सकाळ म्हणलं सुरुवात करावी ब्लॉगला. तर ह्या तुकड्याला पाणी चालू केलेलं आहे, खालच्या तुकड्याला काय पाणी चालू केलेलं नाही. आणि तो का ते आमचा ओम दिसला का तुम्हाला, काय खेळतोय बघा तो तुम्हाला बघू दिसतोय का, दाखवते बघा. हो का हो का खेळतोय ट्रॅक्टर त्याचा. तो का छोटासा ट्रॅक्टर उकरायला लागला आणि पिरूच्या रोपापाशी तर बुडात लागलेला आहे खेळायला. तर हे बघू शकता तुम्ही, हो का अशा पद्धतीनं पाणी आपलं चालू झालेलं आहे. तर बघा, आणि आपली चंदन आणि कस्तुरी त्यांचं बाळ बाहेर आलेलं आहे. तर तुम्ही छोट्याशा ब्लॉगमध्ये बघा कसं ते पाण्यात पोहतं. या आता काय पाण्यात पोहत नाही, तर पाण्यातले भारी पोहत होतं. शॉर्ट्स ब्लॉग टाकलेला आहे त्यात बघा तुम्ही. तर हे आणि कस्तुरी आज जाऊन बसलेले बघा, पिल्लू त्याचं बाहेर आहे इकडं. आता खेळत होती इकडं, पण आता ती तकडं गेलेलं आहे बघा. हो काय, आणि चंदन त्याला लक्ष ठेवतोय, हा कुठं जाऊ देत नाही काय नाही. हो का मी जाते म्हणून कसा माझ्याकडे लागलाय. तर बाळ सांभाळते चंदन मस्त भारीपैकी. पण चंदनला दुसरा कोंबडा मारतो, त्यामुळे त्याला पण कोंडायला लागते जाळीमध्ये. आणि हे बघा आपलं कसं खेळते छोटंसं बाळ, पाण्यात पोहतंय बघा. तुम्ही शॉर्ट्स ब्लॉगमध्ये बघू शकता, टाकलेलं आहे आपण. तर पाण्यातले भारी पोहतंय ती सुद्धा. आणि राहिलेल्या 4 अंड्यातली पिल्लं कधी निघते कधी काय सांगता येणार बघा. तर काय ते नाही, ते गवताच्या आडा आहे. तर कस्तुरी आत गेलेली आहे बसायसाठी, पण हे पिल्लू आत घालायला सांगितले ह्याने मला. तर बघा कसं खेळतंय, या खातंय, पाणी पितंय, गहू खातंय, तांदूळ खातंय. तर मस्तपैकी असं खातंय. हो का कसं आहे आपलं छोटंसं बाळ, एकदम ओकेमध्ये. तर चला पिरूच्या रोपाचा शेंडा मारायचा आहे, जायचा आहे बघा. तर बघा ह्याने तुम्हाला दिसते तर का, ह्याने गेले तर गव्हाच्या रानात. तर मी आहे इथं पिरूच्या इथं ह्या रोपासने बघा पाणी सोडलेलं नाही अजून. ह्याचं सगळं जोडून हे व्यवस्थित, हो का हे अशा चाव्या ही, हो का हे अशा पद्धतीनं सगळं जोडून ही पाईप तुम्ही बघू शकता. पाईप आपला मधनं सबमेन होता ही असा जोडून नळ्या आत्ताच ही जोडलेल्या आहे. त्या नळ्या म्हणजे नळ्यात हे लॅटर जे आहे ते काळं ही तर जोडलेलं होतं. पाईप पांढरा पाईप जो आहे हा पांढरा पाईप आहे, तो आता टाकून त्या चावीला आपण लॅटर जोडून घेतलेला आहे. आणि आता ह्याला पाणी सोडायचं आहे, पण 1 तासभर वरच्या झाडावर सोडावं म्हणलं, जराशी थोडं भिजू द्यावं आणि मग हे करावं. मग ह्या रोपासने आपण सोडणार आहे पाणी. तर आज आवरून घेतलं आहे सगळं सकाळच्या पारी लवकर बघा काम बिम. तर तुम्हाला आमचं हे अहो माझे दाखवते तुम्हाला बघा, का झूम करून दाखवते. हो काय आलेलं आहेत इकडं चालत. मला म्हटलं तुझं पटशीर ना आवरून या इकडं. तर गहू बघू शकता तुम्हाला, लांबनं दाखवते मी, जवळून दाखवते. गहू आपला छान आलेला आहे. छान म्हणजे कसा, तणनाशक मारलं होतं, जो हे झालं जळायला लागलेलं आहे. आणि तर बघा कसा दिसतोय गहू बघा. एक ब्लॉग आहे बघा गहू भिजवताना असं काहीतरी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये लय पातळ गहू दिसत होतं, पण आता ह्याला फुटव्या हे फुटलेल्या आहेत. तर बघा कसा दिसतोय गहू आपला. काय केलं बोरीवरचं, ह्या गव्हामध्ये बोरी आहेत ना, त्याचं पाणी बंद केलं तर बघा कसा गहू दिसतोय आपला बघा. बघा कसा गहू झालेला आहे का, लय भारी गहू आला. इरिया घातल्यापासून गहू बरोबर आला, चांगला आहे का नाही. फवार मारलं बघा 2, एके दिवशी संध्याकाळचा फवार मारला. आणि माझ्या शहरातल्या दादांनो, तुम्ही जे गव्हाची चपाती खाता ना, तर बघा हे गहू अजून छोटाच आहे, ह्याला संध्याकाळचा फवारा मारला. भिजवाय पण लागते रात्री जर लाईट पाळी असली म्हणजे. हे तर असं लय कष्ट घ्यावं लागते, मग तेव्हा ते गहू पोत्यामध्ये येतो आणि ह्याच्यात जातं. आपल्याला काय विकायचं नाही, घरच्या घरी खायापुरता झाला तरी बाद झाला. आपण पहिल्यांदाच केलेला आहे आणि त्यामुळं बघा. तर आलेला आहे चांगला गहूसुद्धा आलेला आहे. आता वरच्या रोपासनी पाणी सोडलेलं आहे आणि आता रोपं जरा बरी दिसायला लागली. वरची सुकलेली लई होती, कोमेजलेली आहे का नाही. तर आपण मारणार आहे ह्याचा शेंडा बघा. तर तुम्ही बघू शकता मी हे घेऊन आलेली असं इकडं स्टोल, शर्ट काय आणलेला नाही. आणि ही दारातले ह्याच तुकड्यातले घेऊया. तर कसं वाटतंय बघा निसर्ग. तर सकाळच्या पारी वातावरण छान आहे.
वरचं घेऊया काय बरं इकडे या घे एक प्रकार ही दाखवा घे शेंडा कसा मारायचा दाखवा बरं 2 मिनटं आपल्या यूट्यूब फॅमिलीला शेंडा कसा मारायचा दाखवा त्या रोपाला आहे बघा तर बघा हो का ही आता असं मारायचं थांबा थांबा 2 मिनिट हा ती शेंडा तेवढा खोडायचा का वरचा 2 पानं काढायचे थांबा दाखवा ना हा हे असे 2 पानं काढायचे हे अशी 2 पानं प्रत्येक ह्याची काढायची हा अशी काढायची ते तसा शेंडा खोडायचा बघा आता प्रत्येक रोपाचं आपण असं करणार आहे आज आणि झालं तर आज बघू हे निहायचं म्हटलं ना होईलच शक्यतो तर या काही असं झाड झालं प्रत्येकाचा रोपाचा असा शेंडा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पिरूला अशा फाट्या ही जे नवीन जी नवटी आहे ही का ही अशी नवटी निघती ना आणि झाडं काडी स्टॉप होती मस्तपैकी काडी ही होती या तर तुम्हाला दाखवलं आता कसा शेंडा मारायचा ती असा आम्ही शेंडा मारणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लॉग कुठेही स्किप करू नका पूर्णपणे ब्लॉग आपला बघा तर हां आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि जेणेकरून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर तर ब्लॉग पाहिल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद आणि आपण इथं भेटू पुन्हा एकदा छोट्याशा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचं बाय